आज 22 फेब्रुवारी 2026 आज झालेला इयत्ता 5वी शिष्यवृत्तीचा पेपर सर्वच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना थोडाफार अवघड गेलेला आहे। परीक्षेची किंवा पेपरची जर आपण रचना पाहिली तर यामध्ये मराठी पेपरच सुरुवातीला गोंधळात टाकणारा असल्यामुळं विद्यार्थ्यांना गणितापर्यंत पोहोचता आलं नाही। त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित सोडवण्यासाठी वेळच मिळाला नाही। अशा सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चर्चा आपणास आज ऐकायला मिळाल्या। त्यामुळे नक्कीच 5वीचा जो स्कोर आहे तो सर्वच विद्यार्थ्याचा पेपर 1 मुळे कमी येणार आहे। पेपर 1 मध्ये मराठी किंवा गणितामधले प्रश्न जर आपण पाहिले तर त्यांची जी लेंथ होती म्हणजे प्रश्नाची जी साईज होती ती नक्कीच विद्यार्थ्याच्या मानानं जास्तीची होती। एकाच प्रश्नामध्ये 2-2 घटक मिक्सिंग पद्धतीने विचारले होते। संख्यावरील क्रिया असेल किंवा बुद्धिमत्तेचे प्रश्न असतील किंवा गणिताची रचना असेल ही विद्यार्थ्याच्या मानानं थोडीफार अवघड होती। त्यामुळे विनाकारण आपल्या विद्यार्थ्यांना रागवू नका। विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतलेली होती, खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली होती। अगदी 250, 260, 270 या रेंजमध्ये असणारी मुलं 220 ते 230च्या रेंजमध्ये आहेत। याचा अर्थ आपला विद्यार्थी अभ्यासामध्ये कमी नाही, परंतु पेपरच त्या पद्धतीने आला तर आपले विद्यार्थी नक्कीच या पेपरमध्ये मागे राहिलेले आहेत। हे थोडं मान्य करूयात आणि परिस्थितीला किंवा पेपरला दोष न देता आपल्या विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देऊयात। त्यांच्यावर अजिबात रागराग न करता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हा पेपर दिला। खरं तर पेपरची काठिण्य पातळी पाहिली तर यापूर्वी म्हणजे जेवढे काही 5वीचे पेपर झालेले आहेत त्यामधील सर्वात अवघड पेपर असं म्हणायला काही हरकत नाही। परंतु असो, आपला विद्यार्थी जिल्ह्याच्या यादीमध्ये गुणवत्ता धारक होईलच, राज्याच्या पण यादीमध्ये येईल। राज्याचं मेरिट जिल्ह्याचं मेरिट नक्कीच यावर्षी कमी राहणार आहे। त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना विनाकारण आता म्हणजे चिडचिड करणं, रागराग करणं पालकांनी हे करू नये। विद्यार्थ्यासोबत राहा। त्यांच्या जीवनातील ही पहिली परीक्षा होती। भविष्यामध्ये अशा अनेक परीक्षा ते देणार आहेत आणि नक्कीच आजचा 5वीचा पेपर सर्वच विद्यार्थ्यांना थोडाफार प्रमाणामध्ये अवघड गेलेला आहे। त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देऊयात, त्यांना मोटिवेट करूयात। खूप छान पद्धतीने पेपर सोडवला अशी थाप त्यांना द्या। नक्कीच भविष्यामध्ये ते तुम्हाला चांगलं यश मिळवून देतील। यासाठी पालकांनी विद्यार्थ्यासोबत राहा। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं पण खूप खूप कौतुक आणि अभिनंदन की खूप चांगल्या पद्धतीने आपण पेपर सोडवलात। नक्कीच चांगला स्कोर तुम्हाला मिळेल। सर्वांनाच निकालासाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल द बेस्ट।